लोकमान्य बाल गंगाधर तिलक ने 1893 में गणेशोत्सव का जो सार्वजनिक पौधरोपण किया था वह अब विराट वट वृक्ष का रूप ले चुका है। 1893 में जब बाल गंगाधर जी ने सार्वजनिक गणेश पूजन का आयोजन किया तो उनका मकसद सभी जातियों धर्मों को एक साझा मंच देने का था, जहां सब बैठकर मिलकर कोई विचार कर सके। तब पहली बार पेशवाओं के पूज्य देव गणेश को महाराष्ट्र नहीं पूरे हिंदुस्तान नहीं पूरे देश में गणेश उत्सव का आयोजन किया जाता है। जानते हैं नेहरू नगर सार्वजनिक श्री सेवा मंडप कुर्ला ईस्ट के राजा घाटकों पर हिमालय सोसाइटी के युवा एकता मित्र मंडप में 2 गणेश उत्सव मनाए गया। आइए जानते हैं पवित्र समय एक रिपोर्ट। माझं नाव दिनेश गणपत साळुंके, मी मंडळाचा विश्वस्त समितीचा कोषाध्यक्ष आहे। नेहरू नगर सार्वजनिक श्री सेवा मंडळ हे आमचं गेले 59 वर्ष उत्सव गणपती उत्सव साजरा करतो। या मंडळाचे अध्यक्ष श्री कमलाकर बाळा नाईक आणि उपाध्यक्ष सचिव आहेत चौगुले, प्रदीप चौगुले, बाळा चौगुले म्हणून त्यांना बोलतात, ते आहेत। आणि मी स्वतः दिनेश साळुंके कोषाध्यक्ष आहेत। आपण काय बोलणार, कार्यक्रम तुमचा कसा असतात? कार्यक्रम आमचा उपक्रम जे असतात संस्थेचे ते खूप उपक्रम असतात। त्यामध्ये उपक्रमामध्ये शालेय शिक्षण, नेत्रचिकित्सा, व्यायामशाळा स्वतःची आमची आहे। त्यानंतर शैक्षणिक मध्ये लोकांना उत्साह देणं, शिक्षण देणं, ह्या बऱ्याच गोष्टी त्यामध्ये कार्यक्रमामध्ये उपक्रम आहेत आपल्या संस्थेचे। आणि गरजू लोकांना कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्यांना मदत करणं हे आमच्या मंडळाचं धोरण आहे। त्यानंतर गेले काही वर्ष आपण मंडळातर्फे गणेशोत्सव 59 हा वर्ष साजरा करतो। तसेच नवरात्र उत्सव असतात, रक्तदान शिबिर असतात, नेत्रशिस्तिका, असे बरेच उपक्रम आपण मंडळातर्फे घेत असतो। निस्वार्थीपणाने आमचे कार्यकर्ते सर्व इथे काम करत असतात आणि हा काम करत असतावेळी लोकांना त्याच्यामध्ये सहभाग घेतो। त्यामध्ये आजकाल गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम आहेत, पॅन कार्ड, आधार कार्ड, त्यानंतर आयुष्यमान कार्ड, हे पण मंडळातर्फे आम्ही राबवले यावेळी। वर्षानुवर्ष ते हे कार्यक्रम उपक्रम चालू असतात। आणि हा आपला नेहरू नगरचा महाराजा जो समोर दिसतोय भाविकांना दर्शन देण्यासाठी, हा नवसाला पावणारा नेहरू नगरचा महाराज आहे। गेले बरेच वर्ष लोकांना इथे प्रचिती आली आहे। आज मुंबईतल्या कानाकोपऱ्यातून लोक इथे येत असतात ह्या नवसाला पावणाऱ्या महाराजाला दर्शनाला। बऱ्याच जणांना त्याची प्रचितीचे लाभलेली आहे। आज लाखो संख्येने इथे भाविक उपस्थित असतात या येणाऱ्या 11 दिवसाच्या कालावधीमध्ये। त्याप्रमाणे हा उत्सव चांगल्या प्रकारे साजरा होतो। विविध प्रकारचे कार्यक्रम इथे, स्पर्धा, त्याच्यानंतर महिलांचे काही कार्यक्रम असतात स्पर्धाचे, तिथे आयोजन केले जाते। आमच्या मंडळाचे उत्सव समितीचे जे अध्यक्ष आहेत ते सचिन माडिक आहेत। त्याच्यानंतर प्रदीप पगारे आहेत, ते सध्या आता उपस्थित आहेत इथे, ते हे आहेत स्वागताध्यक्ष आहेत। त्याच्यानंतर हे आमचे कार्याध्यक्ष आहेत, इथे सर्व उपस्थित असतात आणि वारंवार ते चांगल्या प्रकारे मंडळाला प्रोत्साहन देऊन भाविकांना सर्वांना आकर्षित करण्यासाठी काही ना काही प्रयत्न करत असतात। आणि मोठ्या उत्साहाने जल्लोषाने इथे कार्यक्रम चालू असतो। आपली येणारी आता अनंत चतुर्थीच्या दिवशी मिरवणूक असते। ही मिरवणूक पण फार मोठ्या जोखामोखात चालू असते। कुठलेही गालबोट इथे लागत नाहीत आणि मंत्रधुंद पद्धतीने इथे कार्यक्रम गुळावर उधळून बाप्पाचं विसर्जन आम्ही इथे करत असतो या माध्यमातून। आपण काय बोलणार आहात? या वर्षी आमचं 59वं वर्ष आहे। आम्ही स्वर्गीय शांतारामजी नाईक यांनी हा उत्सव सुरू केलेला। त्या उत्सवामधूनच आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही सगळे घडलोय आतापर्यंत आणि त्यांनी जी वाट दाखवली त्याप्रमाणेच आम्ही आमचं मंडळ पुढे पुढे नेतो आहे। त्याचप्रमाणे आमचं वर्षभर असे खूप सारे आमचे वेगवेगळ्या ह्याच्यातले कार्यक्रम असतात। म्हणजे वृद्ध व्यक्तींचे काही आधार कार्ड असो किंवा आयुष्यमान कार्ड असो किंवा कोणाला रक्ताची गरज असेल तेही आम्ही अरेंज करतो, म्हणजे रक्तदाते वगैरे। त्यानंतर आमचे कोण गरजू स्टुडंट्स असतात त्यांना आम्ही पुस्तक, वह्या हेही आम्ही त्यांना देतो। आम्ही काही लहान मुलांना अडॉप्ट पण केलेला आहे। त्यांचा पूर्ण वार्षिक जो काही शिक्षणाचा खर्च येतो तोही आम्ही करतो। त्याचप्रमाणे वेगवेगळे 11 दिवस आमचे वेगवेगळे असे कार्यक्रम असतात। त्यामध्ये महिला भजन असतं, लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम असतात, म्हणजे
डान्स असतात, चित्रकला स्पर्धा असतात, निबंध स्पर्धा असतात, व असे वेगवेगळे कार्यक्रम असतात पूर्ण 11 दिवस. आज कुठला कार्यक्रम? आज महिलांसाठी हळदी कुंकू ठेवलेला आहे आणि पैठणी स्पर्धा, आणि मेन म्हणजे आपली महाराष्ट्राची संस्कृती लुप्तच होत चाललेली भजन हे आम्ही ह्या वर्षी डबल वारी ठेवलेली आहे की आपल्या नेहरूनगर वासियांना त्याचा लाभ घेता यावा. आता जसं आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की शांताराम नाईक साहेबांनी जो उत्सव चालू केला, त्यांच्यानंतर त्यांचे जे चिरंजीव आहेत कमलाकर नाईक यांनी चालू केला आणि त्यांच्या नेतृत्वात आता आम्ही सुद्धा 59वा गणेश उत्सव चालू करतोय. गणेश उत्सव सोबत आम्ही नवरात्र उत्सव, तसेच हिंदू संस्कृती ही अविरतपणे जी पुढे करते ते आपलं हरिनाम सप्ताह आम्ही कंटिन्यू चालू ठेवतो. कितने दिन का गणपति? हमारा गणपति 9 दिन का है। और क्या क्या कार्यक्रम? यहाँ पे कार्यक्रम था, महिला मंडल का प्रोग्राम था, भजन था और मेडिकल कैंप था। और यूथ जो बच्चे हैं मतलब उनको अपने मतलब ये क्या बोलते हैं अपने संस्कृति के लिए सिखाने के लिए जो बच्चे हैं उनको हम लोग ने मतलब प्रॉपर सांस्कृतिक कार्यक्रम सिखा रहे हैं। तो कैसा लगा अभी इतने दिन जो गणपति आया, अभी जाने भी वाला है? देखो सबसे बड़ी खुशी की बात होती है कि जब हम आगमन करते हैं तो बहुत खुशी करते हैं, विसर्जन करते हैं तो दुख तो बहुत होता है क्योंकि जब हम 9 दिन बप्पा को रखते हैं उसके बाद जब विसर्जन करते हैं तो तकलीफ तो बहुत होती है, लेकिन अब हमारा ये परंपरा चली आ रही तो उसे निभाना तो ज़रूरी है। आज सत्यनारायण का पूजा भी था। आज सत्यनारायण का पूजा था अभी और कल विसर्जन है हमारा, तभी बाकी जो मेहमान लोग हैं अभी आएंगे। कल विसर्जन मतलब कैसा लोग? 9 दिन का? 9 दिन का 9 दिन की गणपति हमारी 9 दिन हर साल रहता है जी। तो क्या संदेश देना चाहेंगे आप? मैं संदेश देना चाहूँगा जो हिमालय का महाराजा है, यहाँ पे बप्पा का दर्शन करके लोग बहुत खुश हैं और यहाँ पे एकता का एकजुट है क्योंकि यहाँ पे हर धर्म के लोग रहते हैं और साथ में रहते हैं। तो मैं चाहूँगा यहाँ की एकता ऐसी बनी रहे और हिमालय के महाराजा और मतलब फेमस और अच्छे से हो, लोगों को लाल बाग ना जाना पड़े, हमारे हिमालय में आए।